ज्ञानानन्दं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिविद्यायगम्यं वन्दे विष्णुभवभयहरं सर्वलोकैकनाथं कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणताक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः वासुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीविजयो भूतिर्धुर्वा नीतिर्मतिर्महायुगपीठे तटे सच्चिदानन्दरूपाय विश्व उत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। ओम शांति 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 शांति। हरि ओम तत्सत। तर आजचा जो दिवस आहे अतिशय सोन्याच्या अक्षरांनी लिहिण्यासारखा आहे, कारण आजचा दिवस म्हणजे गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुदेव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। आज गुरुदेव दत्त जयंती आहे आणि गुरुदेव दत्त जयंतीच्या निमित्त आळंदीमध्ये या पावनभूमीमध्ये आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव, अशा पुण्यभूमीमध्ये माझं सुद्धा सौभाग्य आहे की मी गुरुदेव दत्त जयंतीच्या ह्या मुहूर्तावर येथे आलो आणि मला महाराजांनी सांगितलं की तुम्ही प्रवचन करा, म्हणजे माझंही भाग्य किती थोर आहे। त्या परमेश्वराला अनंत माझा प्रणाम आहे। अनंत कोट ब्रह्मांड नायक तो पांडुरंग आहे आणि महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर या आळंदीत आहे। म्हणून ही आळंदी म्हणजे गुरूंच्या गुरूंची ज्ञानेश्वर माऊली म्हणजे सर्वांची आईच आहे आणि ही माऊली या आळंदीमध्ये समाधिस्थ आहे आणि ती सर्वांना आपल्या ज्ञानचक्षुने पाहते। लक्षात घ्या, रोज तुम्हाला माऊली पाहते, माझं बाळ काय करते, माझं बाळ भगवंताचं नामस्मरण करते का माझं बाळ भलतं चिंतन करते, है ना। रोज तुम्हाला माऊली पाहत आहे की तुम्ही काय करत आहात। आज आपण विषय घेतला आहे गुरुचा, कारण आज गुरुदेव दत्त जयंती आहे। त्यामुळे गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै। तो गुरुच ब्रह्मा आहे। ब्रह्म म्हणजे काय? उत्पत्ती करता म्हणजेच ब्रह्म आहे। गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू पालन करता गुरुर् देव महेश्वरा म्हणजे तो संहार करता जगाचा कोण आहे? महेश्वर आहे, महादेव आहे। म्हणजे एक तत्व नाम दृढ धरी मान
तत्वाने हे 3 रूप धारण केलेले आहेत. ते मात्र तत्व एकच आहे. म्हणून ह्याच्यात भेद नाही. ना त्या ब्रह्मामध्ये भेद आहे, ना त्या शिवामध्ये भेद आहे, ना त्या विष्णूमध्ये भेद आहे. एका तत्वाने हे 3 रूप धारण केलेले आहेत. त्यालाच आपण म्हणतो ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले, मला हे दत्त गुरु दिसले, मला हे दत्त गुरु दिसले. ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर यांचा अवतार कोण आहे? अनुसयाच्या पोटी घेतला अवतार 3 गुणांनी, सत्वगुण, रजगुण आणि तमगुण. म्हणजेच गुरुदेव दत्तांनी ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर. आज अतिशय आनंदाचा दिवस आहे. बरं, गुरु किती महत्वाचा आहे हे तुम्हाला माहित नाही. गुरु शिवाय मडकं कच्च ठरवलं त्या नाम्याचं. कच्च मडकं आहे, मडकं अजून भागलेलं नाही. म्हणून गुरु खूप महत्वाचा आहे. मांदियाळी भरली होती ह्याच पुण्य भूमीमध्ये, म्हणजेच आळंदीमध्ये संतांची मांदियाळी भरली होती. आणि नामदेव महाराजांना पण आमंत्रण दिलं होतं. नामदेव महाराज आले होते, चोकोबा होते आणि त्यांच्या सोबत अनेक संत मंडळी होती. निवृत्तीनाथ महाराज होते, परत गोरा कुंभार होते, असे अनेक संतनी मंडळी बसले होते. आणि मुक्ताबाई म्हणाली, काका तुमचा व्यवसाय तर कुंभाराचा आहे, कुठलं कच्चं मडकं आहे व कुठलं भाजलेलं मडकं आहे हे तुम्हाला समजतं? अगं मी बघता क्षणी सांगू शकतो की कुठलं भाजकं मडकं आहे आणि कुठलं कच्चं मडकं आहे. मग अशा प्रकारे मग तुमच्याकडे जे थापटणं असतं त्याने जरा आमची मडके जरा थापटून बघा, अशी मुक्ताबाई म्हणाली गोरोबा काकांना. गोरोबा काका वयाने ज्येष्ठ होते सर्वांच्या. मग गोरोबा काकांनी निवृत्तीचं मडकं ज्या वेळेस मारलं, अगदी पक्क आहे. मग ज्ञानोबांचं मडकं पण त्यांनी थापटलं. हे तर ज्ञानाने पूर्ण भरलेलं आहे, अगदी पूर्ण भाजलेलं आहे. आणि मग अशा प्रकारे सर्वांची मडकी. आणि मग त्या मुक्ताबाईचंही मडकं मारलं. मुक्ताबाई आधीच मुक्त झालेली आहे, हिला मुक्त होण्याची गरजच नाही. हिजही मडकं अतिशय चांगल्या प्रकारे भाजलेलं आहे. आणि जसं नाम देवाच्या मडक्यावर ते थापटणं मारलं, ठप ठप, आई नामदेव म्हणाला, अरे 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 कच्च मडकं आहे. असं म्हटल्याबरोबर नामदेव पूर्णपणे क्रुधावला आणि म्हणाला, तुम्ही सगळे, अरे मला त्या पांडुरंगाचं साक्षात दर्शन होतं आणि तो माझ्याशी बोलतो आणि तुम्ही काही लोक आहात. मला तुमचा हा व्यवहार आवडला नाही, अनुचित व्यवहार करता तुम्ही. आणि तिथून नामदेव महाराज उठून आपल्या पंढरपुरात आले आणि पांडुरंगासमोर रडू लागले, देवा का रे तू मला तिथे पाठवलं त्या संतांमध्ये? अरे माझा अपमान केला, कैकाड्यांनी माझं डोकं हाणलं की मला फार रक्त बंबाळ केला. आणि मग पांडुरंग हसू लागला. नाम्या, अरे तुला काय सांगू नाम्या मी, अरे त्यांनी जे केलं ते पहिलंच केलं पाहिजे होतं. अरे ते बरोबर आहे त्यांचं. हे बघ, रामाने वसिष्ठांचे धरले चरण, मी सुद्धा सांदीपनींचे धरले चरण. का? गुरुविना आत्मज्ञान होत नाही, आत्मप्राप्ती होत नाही, मुक्ती मिळत नाही. नाम्या तुला गुरु करावं लागणार, नाम्या तुला गुरु करावं लागणार. देवा तूच माझा गुरु, तूच माझा परमेश्वर, तू जगताचा गुरु आहे, तसा तू माझाही गुरुच आहे.
असं नाम्या परमेश्वराला बोलला. परमेश्वर म्हणाला, असं नाही, मी तर परमेश्वर आहेच, पण मला सुद्धा गुरु करावा लागला, म्हणून तुला सुद्धा गुरु करावं लागणार. नाम्या, तुला सुद्धा गुरु करावं लागणार. हे परमेश्वरा, आता काय करावा? नाम्याला विचार पडला. बरं ठीक आहे बाबा, ठीक आहे, मला गुरु करावं लागणार. मी नाही करणार गुरु बाबा. परत नामदेवाच्या मनात द्विधा स्थिती झाली, मला गुरु नाही करायचा, माझा तूच गुरु. बरं ठीक आहे नाम्या, हे बघ, तू जर, मी एका ठिकाणी बसतो जाऊन, तू त्या ठिकाणी यायचं आणि मला ओळखून दाखवायचं. तू जर मला ओळखलं तर तुला गुरुची गरज नाही. ठीक आहे? नाम्या म्हणला, हे बरोबर आहे, सांगा कुठे यायचं? अमुक ठिकाणी, तू तिथे जा, मी मागून येतो, मला ओळखून दाखव. मग नाम्या गेला त्या मंदिरात, ज्या ठिकाणी परमेश्वरांनी त्याला सांगितलं बसायला, त्या ठिकाणी नाम्या गेला. म्हणला आता परमेश्वर येणार आहे, म्हणून नाम्या रोटी टाकू लागला, रोटी बनवू लागला. अशा प्रकारे तिथे एक यौवन म्हणजे मुसलमान तिथे आला आणि त्यासोबत त्याची बेगम पण होती, बायको. दोघं जण त्या ठिकाणी आले. त्यांच्याकडे गाढव होतं, त्या गाढव होतं. अशा प्रकारे त्या गाढवावर असं एक काय म्हणतात, कठोरी काय म्हणतात ते असतं, त्याच्यामध्ये सगळं सामान असतं, त्यांचं भांडी असतात, ती बघता ना तुम्ही ती लोक. अशा प्रकारे ते मुसलमान जोडपं त्या ठिकाणी आलं आणि त्यांनी कोंबडा कापला. तिथे काय केलं, बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम म्हणून त्यांनी ते कोंबडा कापला आणि त्याचा सालना बनवला. सालना म्हणजे भाजी बनवली आणि शिजवाय टाकली. नाम्याला उलटी आली. नाम्या म्हणला, हे काय करायला लागल्यात? अशा प्रकारे नाम्या आपल्या देवाचं चिंतन करायला लागला. मग ह्यांनी भाकरी काढल्या, यांची ती भाजी झाली आणि हे जेवू लागले. तर ती बेगम म्हणाली, इस बच्चे को भी खाना खिलाओ, ये देख रहा देखो कैसा. तर नाम्या तिकडे बघायला लागला बळच. मग तो जो होता यवन, तो म्हणाला, अरे बच्चा आ जा, थोडा सालना बनाया है, खा जा. नाम्या म्हणू लागला आणि अरे आजा थोडा तो ले. तर नाम्या असा पळाला. नाम्या म्हणला, माझा धर्म भ्रष्ट करणारे लोक, म्हणून नाम्या तिथून पळून गाभाऱ्यात आला आणि पांडुरंगाला म्हणाला, काय पांडुरंगा, मी तिथं किती वेळा थांबलो, तुम्ही आलेच नाही. हा, मला म्हणले आले, तिथं कसला आज माझा धर्म भ्रष्ट झाला असता. तिथे दोन मुसलमान ते बायका, त्यांनी ते सालना चालून मला पूर्ण भ्रष्ट केला असता. बरं झालं मी वाचलो. अरे नाम्या, ते मीच होतो आणि ती रुक्मिणी होती, म्हणून तुला गुरु करावं लागणार. तू मला तसं ओळखणार नाही. मी कसं चराचरात भरलेलो आहे, गुरु शिवाय तुला ज्ञान येणार नाही. मग अशा प्रकारे 2 वेळा सुद्धा नाम्या म्हणजे हारला. मग नाम्या म्हणला, ठीक आहे, आता मला गुरु नक्कीच करावं लागणार आहे, हे मला कळलं. जा औंड्या नागनाथाला जा. मग मुक्काम करत तो औंड्या नागनाथाला गेला. औंड्या नागनाथाला गेल्यानंतर ना त्याने पाहिलं की एक ग्रस्त म्हणजे त्याच्या पायाला पूर्णपणे रोग झाला होता आणि रक्त आणि पू त्याच्या पायातून निघत होता आणि तो त्या पिंडीवर शिवाच्या त्याने पाय ठेवला होता असा. आणि नाम्या आला आणि पाहतो की तो म्हणाला, अरे काय करतोस हे तू? ते पाय पहिला काढ, तुझ्या त्या देवावर तू पाय ठेवलाय, तुला काही तुला ज्ञान आहे का नाही धर्माचं? तू तेव्हा पाय काढ. तो म्हणला, अरे बाबा, लोक दगडी मारतात, बाहेर गेल्यानंतर ना मी आधी जर्जर झालोय, रोगयुक्त झालोय आणि मला कुठं राहायला जागा नाही, मी इथं राहिलोय आणि ह्याच्यावर पाय ठेवला, मला पाय पण हलवता येत नाही, एवढा मी कमजोर झालेलो, एवढा मी पार थकून गेलेलो आहे. अहो पण देवा, अरे बाबा तुला एवढं वाटतंय तर मला तर बाबा हलता येत नाही, तुला वाटतंय तर तू तो पाय उचलून बाजूला ठेव. मग नामदेवाने तो कपडा घेतला आणि तो पाय धरला आणि बाजूला केला. नामदेव उलट्यासारखे नामदेवाला होऊ लागला, बाजूला केला तर तिथेही पिंड निर्माण झाली.
त्या नामदेवाला थोडा संभ्रम झाला की हे काय इथं पहिलेच असं वाटलं त्याला. मग त्याने इकडे उचलून ठेवली, तिथंही पिंड. त्याला वाटलं अंधारात दिसलं नसेल, इथं पण असू शकते, म्हणून त्याने तिसरी इथं ठेवला, तिथंही नाही. मात्र मग नामदेवाच्या डोक्यात आलं इथं चमत्कार काहीतरी होऊ लागलेला आहे. तर तो म्हणला, बाबा हे काय, मी जिथं पण ठेवतोय तिथं शिवलिंग तयार होते, हे काय चमत्कार आहे बाबा. अरे मग जिथं होत आहे तर मग 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 इथं ठेव, मग तिथं पण, अहो इथं पण, अरे मग तिथं ठेव, पण तिथं पण, अरे मग तू आता मागं ठेव, मागं त्या भिंतीचे बाबा कुठं ठेवा, अजून सगळं तर पॅक झालंय. अरे मला सांग, हरी कुठे नाही, हरी येथे रे, हरी तेथे रे, हरी वाचूनी नाही री तेरे. नाम्याच्या मनामध्ये एक भगवंताविषयी इतकं प्रेम आलं की चराचरात भगवंत भरलेला आहे हे नामदेवाने त्याला डोळस केलं. हे नाही, खेचराने त्याला डोळस केलं नामदेवाला की सर्वत्र परमेश्वर भरला आहे. ही खून घे जाणून, सर्वत्र परमेश्वर भरला आहे, ही गाठ मार पहिली तुझ्या मनात, आणि असंच जीवन हे कर व्यतीत की सर्वत्र सर्वभूती ईश्वर. अशा प्रकारे त्याला त्या खेचराने त्याला ज्ञान दिले, त्याला डोळस केला की सर्वत्र परमेश्वर कसा भरलेला आहे. सच्चिदानंद रूप हे परमेश्वराचं कसं चराचरामध्ये भरलेलं आहे ते नामदेवाला कळलं. आणि नामदेव आनंदाने म्हणला, आपण कोण आहात. अरे मीच तो खेचर, ते पांडुरंगाने तुला माझ्याकडेच पाठवला. हो का. लगेच त्याचं रूप पालटलं, एकदम तेजस्वी झाला तो. पहिलं जे रूप होतं ते त्याची माया होती, ती माया त्याने घालवली आणि स्वतःच्या स्वरूपात तो आला, म्हणजे स्वतःच्या रूपात आला. नामदेवाने त्याचे चरणच धरले. मग नामदेवाला मंत्र दिला, रामकृष्ण हरी विठ्ठल के देवा, मंत्र हा जपावा सर्व काळ, या विना अनेक असता साधन, वाहत असे आन विठोबाची. तुका म्हणे सोपे आहे जरवा होनी, शहाणा तर धनी घेतो येते. मग अशा प्रकारे त्यांना नाम मंत्र देऊन दीक्षा दिली आणि अशा प्रकारे त्यांची गुरु दीक्षा झाली. आणि आज काय आहे, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरुदेव दत्त जयंतीच्या निमित्त आज आपण गुरु आणि शिष्य यांचं महत्व सांगत आहोत की गुरु किती महत्वाचा आहे शिष्याच्या जीवनामध्ये. लक्षात घ्या, तुमच्या जीवनामध्ये जर गुरु नसला तर तुमचं ज्ञान, तुमचं ध्यान, तुमची परिचिती, तुमची अनुभूती सर्व काही व्यर्थ. आता नामदेवाला तर देव भेटला होता, तरी सुद्धा नामदेव कच्चा ठरला का नाही. मग तुम्ही पण कच्चे ठरू नयेत, म्हणून तुम्हाला सुद्धा काय पाहिजे, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तुम्हाला सुद्धा गुरुला शरण गेलंच पाहिजे. अशा प्रकारे त्यांना ज्ञान आलं. लक्षात, ज्ञान आल्यानंतर ना मग मुक्काम करत आषाढी पण लागली होती आणि पांडुरंगाला भेटायचे त्यांना खूप उत्कंठा लागली होती की पांडुरंगाला आपण भेटू. नामदेवाला वाटलं आणि मग मुक्काम आणि ते नामदेव एकदा काय करू लागले, रोटी बनवू लागले आणि तेवढा श्वान आला आणि श्वानाने एक रोटी घेतली आणि श्वान पळू लागला. आता श्वान पळू लागला, नाम्या म्हणला, अरे श्वाना का पळतोसी, कोरडी रोटी का खातोसी, म्हणजे गळा तुझा काय कोरडा पडेल, मी त्याला तूप लावतो, तूप रोटी खा, असं नामदेव त्या श्वानाला म्हणाला. आणि श्वान बोले नाम्याशी, तू माझं कसं ओळखलासी. तर नाम्या म्हणे श्वानाशी खेचराने सांगितली पूर्ण सर्वभूती ईश्वर. मग पांडुरंग त्याच्यातनं प्रगट झाला त्या श्वानातून, म्हणजे तो कुत्रा नव्हता, तो देवच होता. आणि असं जरी तुम्ही बघितलं कुठलाही प्राणी, तो देवच आहे. लक्षात घ्या, सर्व भूतामध्ये परमेश्वर आहे, पण गुरुनी सांगितल्यामुळे त्या कुत्र्याला सुद्धा पांडुरंगाचं रूप धारण करावं लागलं आणि त्या नाम्याला त्या पांडुरंगाने मिठी मारली.
म्हणला माझ्या नाम्याला आता मी कसा चराचरात भरलेलो आहे हे कळलं. पण पहिले कळलं होतं का? नाम्याला वाटायचं माझा देव फक्त गाभाऱ्यातच आहे, त्या गाभाऱ्यात, त्या पंढरपुरातच आहे, बाकी कुठं नाही. पण खेचराने त्याला काय दाखवलं? ज्ञान दिलं. असं ज्ञान आपल्याला गुरु देत असतो. म्हणून काय करावा? गुरु करावा. म्हणून तुम्ही सर्वांनी काय करायचं आहे? गुरु केल्याशिवाय ज्ञान नाही, लक्षात ठेवा. म्हणून आपण गुरु करावा. पहिले तर आपण सत्य वागायला शिकलं पाहिजे. सत्यासारखं तप नाही, खोट्यासारखं पाप नाही, लक्षात घ्या. आणि सत्य वागल्यानंतर परमेश्वर आपल्याला स्वतः गुरु देतो. कारण नामदेव हे सत्य होता. आलं का लक्षात? म्हणून नामदेवाला परमेश्वराने गुरु दिला. अशा प्रकारे आपल्या जीवनाचं कल्याण करून घ्या. आणि गुरुशिवाय मुक्ती नाही, हे लक्षात घ्या. मग गुरु कसा करावा आपण? मग तुम्ही म्हणता की गुरु कसा करावा? तर गुरु करना पहचान के, जैसे दूध पीना छान के और गुरु करना पहचान के. पहिले गुरुकर राहा. 6-7 महिने गुरुकर तुम्हाला राहावं लागतंय. आणि गुरु कसा आहे आणि कसा नाही याची परीक्षा घ्यावा लागते, लक्षात घ्या. नाही तर लगेच गेला आणि केला एखाद्या गोसाड्या आणि तो गांजा पितोय का भांग खातोय का किंवा दारू पितोय किंवा तो म्हणजे दुष्ट व्यवहार करतोय, पाप करतोय, मग असा गुरु करायचा नाही. तर गुरु कसा करायचा? तुकाराम महाराज सांगतात कसा करायचा? जगा रंजले गांजले जासी माने जो फुली होची साधू ओळखा देवते तेची जाना. तर गुरु कसा करायचा? जो दयाळू आहे, जो कृपाळू आहे, ज्याच्या मनामध्ये शांती आहे, ज्याचे जड विकार धुतलेले आहेत, असा आपल्याला काय करायचं आहे? गुरु करायचा. तेव्हा त्या शिष्याचं कल्याण होईल. नाहीतर तुम्ही एखादा गुरु करायचा जाईल आणि तो म्हणन चोऱ्या कर, बिड्या वड, गांजा वड, तर तो गुरु काय करायचा? त्यागायचा आहे. काय करायचा? त्यागायचा. मग तसला गुरु नसल्याला बरा. मग तो कितीही उंचीचा असला तरी आध्यात्मिक दृष्टी तो काय आहे? अयोग्य आहे. म्हणून असा अयोग्य गुरु करायचा का? नाही करायचा. तर गुरु कसा करायचा? अतिशय सज्जन गुरु करायचा. म्हणजे परमेश्वराच्या भक्तीमध्ये पूर्ण तल्लीन झालेला असावा. गुरुचे लक्षण काय आहे? गुरुमध्ये ज्ञान असावं, शांती असावी, कधी राग गुरुला येत नाही, लक्षात. क्रोध आला म्हणजे अजून त्याचा षडविकार, त्याचे म्हणजे त्याग त्याचा पूर्ण झालेला नाही. सर्वही ज्ञानम अभ्यासात ज्ञानात ध्यानम विशिष्यते, ध्यानात कर्मफल त्यागात शांती राहील. तर त्याला अजून शांतीच मिळणार नाही जर त्याच्याकडे त्याग नसेल तर. म्हणून त्यागी गुरु करा. माऊली कसे होते? अहो काय सांगू माऊलीचं तुम्हाला. माऊली एकदा गेले भिक्षा मागायला गेले माऊली. आणि एका शास्त्री बुवाने सांगितलं, अरे वसड्या हो तिथं, तुझी सावली पडली बघ इथे, आता झालं, आता वाट लागली माझ्या कामाची. आणि माऊलीला त्याने इतकी जोरात थोबाडात मारली, माऊलीचा कान धीर झालेला आहे. माऊलीच्या डोळ्यात अश्रू येऊ लागले. माऊलीने मान खाली घेतलेली आहे आणि त्याने माऊलीची जी झोळी होती ती फाडून तोडून टाकून पार तिकडे फेकून टाकलेली आहे. आणि माऊलीच्या डोळ्यात नाश. माऊलीने त्याकडे पाहिलं आणि त्याला म्हटले की ब्राह्मणाचं एवढं कठोर हृदय नसावं, एवढा क्रोध. वेद ज्या मुखातून निघतात त्यांच्यामध्ये एवढा क्रोध असावा. माऊली इतकं सिंपल त्याला बोलले, परंतु माऊलीने आपला रोष जागृत केला नाही त्याच्यावर. लक्षात
माऊली त्याला काही बोलले नाही. आता तुम्हाला जर एखाद्याने शिवी जरी दिली तर तुम्ही त्याच्या डोक्यात ईट टाकल्याशिवाय गप बसायचेच नाही, किंवा दुसरी तरी शिवी दिल्याशिवाय तुमच्या मनाला समाधान नाही. म्हणजे हे पाहिजे जातीचे, येड्या गबाड्याचं हे परमार्थिक काम नाही. लक्षात घ्या. एकनाथ महाराजांची शांती बघाव. तो यवन 108 वेळा त्यांच्या अंगावर थुंकला तरी एकनाथ महाराज त्याला चकार शब्द नाही बोलले. त्यांची शांती बघून तो यवन गेला त्यांना शरण आणि म्हणाला, मैंने ये क्या किया, मैंने ये क्या किया खुदा, मैंने ये क्या किया, मैंने कितना जुल्म किया इस महात्मा पे, मुझे तो जहन्नम में जाना पड़ेगा. बाबा मुझे माफ करो बाबा, मेरे हाथ से बहुत बड़ी गलती हो गई. मैंने क्या सोचा और आप क्या निकले. आप तो बहुत, हमारे पैगंबरों से भी आपकी शांति इतनी है. हमारे पैगंबर तो लड़ाई झगड़े करते थे, लेकिन आप तो इतने शांति ब्रह्म है कि मैं आपके चरणों को मेरे दिल में रख सकता हूँ और आपकी पूजा करके मैं पावन हो सकता हूँ. इतका त्या यौवनावर प्रभाव पडला. मुसलमान म्हणजे यौवन, त्या यौवनावर एवढा प्रभाव पडला आमच्या शांती एकनाथ बाबांचा. विचार करा, त्यांना शांती ब्रह्म म्हणतात. मग अशांना देव पावतो, अशांच्या घरी देव काम करतो. वैकुंठ सोडूनी संता सदनी राहिला देव, संता सदनी राहिला. धन्य धन्य संत सदन, धन्य धन्य संत सदन. जेते लक्ष्मी सहित शोभे नारायणा, जेते लक्ष्मी सहित शोभे नारायण. नारायण नारायण नारायण. वैकुंठ सोडून संता सदनी राहिला देव. तर देव कुणाच्या घरी राहतो. मग असे असावा संत शांतीचे ब्रह्म, शांतीनाथ, शांती एकनाथ महाराज. अहो काय होते एकनाथ महाराज, किती दयाळू हो. हा, एकनाथ महाराज किती दयाळू. ऐशी कळवळ्याची जाती तरी लाभावी. त्यांना काय नकोय तुमच्याकडनं, तुमच्यावर असंच प्रेम करतात. जर तो खरा जर संत असेल, खरा जर त्याचा भाव असेल तर तुमच्याकडनं त्याला कुठलाही मोह नसतो, कुठल्याही गोष्टीचा. ऐशी कळवळ्याची जाती करी लाभावी प्रीती. आणि आज लाभ घेतल्याशिवाय तुम्हाला कोणीही प्रेम करणार नाही. कारण आता तसे संत राहिले नाही. आणि आता जे संत आहेत ते काय करतात, लाभ काय आहे, स्वार्थ काय आहे, याच्या मागचं ते त्यांचा स्वार्थ पाहतात. आणि अशा स्वार्थांना आपण गुरु करतो आणि आपल्या जीवनाची फजिती करून घेतो. कारण त्यामुळे आपला उद्धार तर होत नाही, उलट आपल्यामध्ये काय होतं, आपल्या विचारांमध्ये, आपल्या जगण्यामध्ये सर्व खोटापणा येतो. म्हणजे आपल्याकडून पाप होऊ लागतं आणि त्या पापाने आपला सर्वनाश होतो. म्हणून काय करावे, धरावे संतांचे शरण, त्याने होईल तुमचे कल्याण. पण संत कसा असावा, तर एकनाथ महाराजांसारखा असावा, ज्ञानोबांसारखा असावा, गोऱ्या कुंभारांसारखा असावा, नामदेवासारखा असावा. नाही का, काय बोला, बरोबर आहे का. तर असा संत असावा की ज्याला स्वार्थ नसावा. परमार्थ म्हणजे काय, परमार्थ परमेश्वर, तो अर्थ जसा आपण
पण आपला अर्थ बघतो. काय अर्थ आहे बाबा, काय पैसा आहे, लक्षात घ्या. मग सगळ्यात महत्वाचं आता मला तुम्हाला सांगायचंय, तुम्ही नवीन